नमस्कार. आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. 1 मे पासून लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत आणि आता सर्वच लाडक्या बहिणींना आता एप्रिल पासून आणि यापुढील हप्ते मिळणार नाही. तर कोणत्या बहिणी या नेमक्या लाडकी बहीण योजनेत राहतील आणि कोणत्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार आहे आणि यापुढील हप्ते सुद्धा कोणत्या बहिणींना मिळणार आहे, हे सर्व अपडेट आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर 1 मे पासून लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे बदल 1 मे पासूनच का, तर हे आपणास माहीतच आहे की जसे की एप्रिल म्हणजे हे फायनान्शियल नवीन जे इयर सुरू होतं, अकाउंटिंग इयर जे नवीन सुरू होतं ते 1 एप्रिल पासून सुरू होतं. त्यामुळे सर्व जे बदल असतात, जे घडामोडी असतात ते 1 एप्रिल पासून होत असतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा बदल झालेले आहे. तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे सर्व डिटेल्स कळेल.